लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. तुमचं पूर्ण नाव सांगा. कारभारी आंबुजोंदळे, राहणार कोकण. तुमच्या हातात आता जो तक्रार अर्ज आहे हां, तो तुम्ही कोणाच्या विरोधात तक्रार केली? दिलीप अण्णा जोंदळे, कोण आहे ते? उपसरपंच आहे. कोले कोकणगाव ग्रामपंचायतचे. हां, मग त्यांनी तुम्ही जी तक्रार केली ती का बनवून केली त्यांच्या विरोधात? अहो घरकुल म्हणून आम्ही त्याच्याकडं सोडून तुमचं घरकुल आलं. मग ते घरकुलचं आमचं तर काय आलं नाही, पण त्याने आमच्याकडे पैशाची मागणी केली. काय तुम्ही काय मागणी केली की तुम्ही काही दिले पैसे त्यांना? 2,000 रुपये दिले त्यांना. त्या व्यतिरिक्त अजून काही मागणी केली होती का? हां, नंतर मागणी केली होती ना. मग नंतर तुम्ही दिले का पैसे? नाही आपल्याला पैसे द्या, त्याला म्हणलं पैसे घरकुल एवढे तो देतो. मग आता तुमचं घरकुल मंजूर झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. हां, मग आता ते मंजूर कधी होईल, काय होईल याच्या बाबतीत त्यांच्या विचारणा केली होती का? विचारणा केली होती. तेव्हा आता सध्या वरूनच बंद आहे. नाही, मग आता तुम्ही जे पैसे दिलेत हे पैसे तुम्ही ते दिलीप अण्णासाहेब जोंधळे यांना दिले, ते अजून कोणाकोणाला द्यायचे असं काय बोलले का ते नाही, पैसे? तसं नाही बोलला तो. हां, तोच पैसे मागत होता. स्वतःहून का? मग आता तुम्ही त्यांच्या विरोधात तुम्ही जे घेतलेले त्यांना दिलेले पैसे त्या विरोधात तुम्ही त्यांची तक्रार केली, तर मग आता तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे बा? शासनाकडून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण ते आम्हाला वारंवार दम देतो, भांडणी करतो. आणि मग त्यांचे तुझे दम देतो त्यांच्यावर शासनाकडून कारवाई अशी तुमची मागणी आहे. पण आता तुम्ही त्यांच्या विरोधात जी तक्रार केली या तक्रारीवर तुम्ही ठाम आहे का? हां, चालेल. चालेल.